नमस्कार विद्यार्थी मित्र हो. MPSC एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, जसे की MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच इतर खात्यातील सर्व परीक्षांसाठी हे व्हिडिओ अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे असे 10 क्वेश्चन्स पाहणार आहे की जे क्वेश्चन्स स्पर्धा परीक्षांसाठी विचारले गेलेले आहेत किंवा येणाऱ्या कोणत्याही एक्झाममध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पांडुरंगाचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंढरपूर. पंढरपूर या ठिकाणी पांडुरंगाचे मंदिर आहे आणि पंढरपूर हे ठिकाण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाजी मलंग बाबाची कबर कोणत्या शहराजवळ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कल्याण. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. थंड हवेचे ठिकाणे आणि ती ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत या पॉईंटवरून देखील स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वेळा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सर्व थंड हवेची ठिकाणे आणि ते ठिकाणांचा जिल्हा कोणता आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर नेवासा हे ठिकाण प्रवरा नदीच्या काठी वसलेलं आहे. नदी आणि त्या नदीच्या काठावर असलेली ठिकाणे जसे की पर्यटन स्थळे, त्याचबरोबर धार्मिक स्थळे यावर देखील स्पर्धा परीक्षांमध्ये खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा पॉईंट देखील लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी नदीवर आहे. या पॉईंटवरून देखील स्पर्धा परीक्षांमध्ये खूप वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नदी आणि त्या नदीवर असणारे जलविद्युत प्रकल्प यावर देखील फोकस करणे गरजेचे आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर महाराष्ट्रामध्ये असणारी सर्वात मोठी नदी ही गोदावरी आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? तर महाराष्ट्रामध्ये रब्बी पिके ही हिवाळा या ऋतूमध्ये घेतले जातात. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, कोणता विभाग संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो? तर नागपूर विभाग हा संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो. फळे आणि ती फळे कोणत्या ठिकाणामध्ये जास्त पिकवली जातात यावर देखील क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचे सर्वात उत्पन्न अधिक होते? तर महाराष्ट्राच्या सोलापूर या जिल्ह्यामध्ये ज्वारीचे उत्पन्न सर्वाधिक होते. एखादे पीक आणि त्या पिकाचे उत्पन्न कोणत्या ठिकाणी जास्त होते यावर देखील क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे असे 10 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत की जे क्वेश्चन्स स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज की जे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत ते पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच भेटून जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.